नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. आता माझी सत्य, सुगम आणि वेदादींनी वर्णन केलेली परम निर्मळ वाणी ऐक. मी तुला निज सिद्धांत सांगतो, तो ऐकून घेऊन मनात धारण कर आणि सर्व काही सोडून देऊन माझे भजन कर. हा संपूर्ण संसार माझ्या मायेपासून उत्पन्न झाला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे चराचर जीव आहेत. ते सर्व मला प्रिय आहेत, कारण ते सर्व मीच उत्पन्न केले आहेत. परंतु मनुष्य मला सर्वात जास्त आवडतात. त्या मनुष्यांपैकी द्विजांमध्ये वेद कंठस्थ करणारे, त्यातही वेदोक्त धर्माप्रमाणे चालणारे आणि विरक्त द्विज मला प्रिय आहेत. या वैराग्यवान द्विजांमध्येही ज्ञानी आणि ज्ञानांहूनही अत्यंत प्रिय विज्ञानी आहेत. विज्ञानींमध्येही माझा दास मला प्रिय आहे, कारण त्याला माझाच आश्रय आहे. दुसरी कोणतीही आशा त्याला नसते. मी तुला वारंवार सत्य असलेला निज सिद्धांत सांगतो की मला माझ्या दासासारखा प्रिय कोणीही नाही. भक्तिहीन ब्रह्मदेव का असेना, तो मला सर्व जीवांप्रमाणेच प्रिय आहे. परंतु भक्तिमान अत्यंत नीच असलेला प्राणी मला प्राणांसमान प्रिय आहे. ही माझी घोषणा आहे. पवित्र, सुशील आणि चांगल्या बुद्धीचा सेवक कुणाला आवडत नाही सांग बरे. वेद आणि पुराणी हाच नियम सांगतात. हे भुशुंडी, लक्ष देऊ नये. एका पित्याचे पुत्र वेगवेगळ्या गुणांचे, स्वभावाचे आणि वर्तनाचे असतात. कोणी पंडित असतो, कोणी तपस्वी, कोणी ज्ञानी, कोणी धनवान, कोणी शूरवीर आणि कोणी दानी, कोणी सर्वज्ञ तर कोणी धर्मपरायण असतो. पित्याचे प्रेम या सर्वांवर सारखे असते. परंतु यापैकी कोणी काया वाचा मनाने पित्याचाच भक्त असेल तर त्याला पित्याशिवाय दुसरा विचार स्वप्नातही दिसत नसेल. तो पुत्र पित्याला प्राणांसारखा प्रिय असतो, जरी सर्व प्रकारे तो अज्ञानी असला तरी. अशा प्रकारे तिर्यक योनीतील पशुपक्षी, देव, मनुष्य आणि असुरांसह जितके म्हणून चेतन व जड जीव आहेत, या सर्वांनी भरलेले हे विश्व मीच उत्पन्न केले आहे. म्हणून सर्वांवर माझी समान दया आहे. परंतु यापैकी जो मद व माया सोडून काया वाचा मनाने मला भजतो, तो पुरुष असो, नपुंसक असो वा स्त्री असो, अथवा चराचरातील कोणताही जीव असो, जो कोणी निष्कपट सर्व भावे मला भजतो, तोच मला परमप्रिय आहे. हे पक्षा, मी तुला सत्य आहे ते सांगतो. अनन्य व निष्काम असा पवित्र सेवक मला प्राणांसमान प्रिय आहे. असा विचार करून सर्व आशा आधार सोडून तू मलाच भज. तुझ्यावर काळाची सत्ता चालणार नाही. निरंतर माझे स्मरण व भजन करीत राहा. प्रभूंचे वचनामृत ऐकून मी तृप्त होत नव्हतो. माझे शरीर पुलकित झाले होते आणि मनातून मी खूपच हर्षित झालो होतो. ते सुख मन व कान यांनाच समजत होते. जिभेने त्यांचे वर्णन करता येत नाही. प्रभूंच्या लावण्याचे सुख नेत्रच जाणतात, परंतु त्यांचे वर्णन ते कसे सांगणार, कारण नेत्रांना वाणी नाही. मला पुष्कळ प्रकारांनी व्यवस्थितपणे समजावून देऊन प्रभू पुन्हा मुलांबरोबर खेळ खेळू लागले. डोळ्यात पाणी आणून आणि उतरलेल्या चेहऱ्याने आईकडे त्यांनी बघितले आणि आईला सुचवले की आपल्याला फार भूक लागली आहे. ते पाहून आई लगेच उठून धावली आणि शब्दांनी समजावत तिने श्रीरामांना हृदयाशी धरले आणि ती त्यांना मांडीवर घेऊन दूध पाजू लागली आणि श्री रघुनाथांना त्यांच्याच लीला गाऊन दाखवू लागली. सर्वांना सुख देणाऱ्या कल्याणरूप त्रिपुरारी शिवांनी ज्या सुखासाठी विचित्र वेश धारण केला, त्या सर्व सुखामध्ये अयोध्येतील नरनारी निरंतर निमग्न राहत. त्या सुखाचा लवलेश सुद्धा ज्यांना कधी स्वप्नातही प्राप्त झाला. हे पक्षीराज, ते सुंदर बुद्धीचे सज्जन पुरुष त्या सुखासमोर ब्रह्मसुखालाही तुच्छ समजतात. मी आणखी काही काळ अयोध्यापुरीत राहिलो आणि श्रीरामांच्या रसपूर्ण बाललीला पाहिल्या. श्रीरामांच्या कृपेने मला भक्तीचं वरदान मिळाले. त्यानंतर प्रभूंच्या चरणांना वंदन करून मी आपल्या आश्रमात परत आलो. अशा प्रकारे जेव्हापासून श्रीरामांनी मला आपले मानले, तेव्हापासून मला मायेने कधीही सतावले नाही. श्रीरामांच्या मायेने मला कसे नाचविले ते सर्व गुप्तचरित्र मी तुला सांगितले. हे गरुडा, आता मी तुला आपल्या वैयक्तिक अनुभव सांगतो की भगवंताच्या भजनाविना क्लेश दूर होत नाही. तसेच श्रीरामांच्या कृपेविना श्रीरामांची महती जाणता येत नाही. महती जाणल्याशिवाय त्यांच्याबद्दल विश्वास दृढ होत नाही. विश्वासाविना प्रेम उत्पन्न होत नाही आणि ज्याप्रमाणे तेलाशिवाय केवळ पाण्याने मातीत ओलावा टिकत नाही, त्याप्रमाणे प्रेमाविना भक्ती दृढ होत नाही. गुरुविना कुठे ज्ञान होते किंवा वैराग्याविना ज्ञान मिळू शकते काय? काया वाचाप्रमाणे वेद पुराणे विचारतात की श्रीहरींच्या भक्तीविना सुख मिळू शकेल काय? हे तात स्वाभाविक संतोषाशिवाय कुणाला शांती मिळते काय? कोट्यवधी उपाय करून
व जीव तोडून धडपड केली तरी कधी पाण्याविना नौका चालू शकते काय? संतोषाविना कामनेचा नाश होत नाही. कामना असतानाही स्वप्नातही सुख मिळत नाही. आणि श्रीरामांच्या भजनाविना कामना कुठे नष्ट होतात काय? जमिनीविना झाड कुठे उगवू शकते काय? तत्त्वज्ञानाविना समभाव येऊ शकतो काय? आकाशाविना कुणाला पोकळी मिळू शकते काय? श्रद्धेविना धर्माचे आचरण होते काय? पृथ्वी तत्वाशिवाय कुणाला गंध मिळू शकतो काय? तपाविना तेज पसरू शकते काय? जलतत्त्वविना जगात रस असू शकतो काय? पंडितजनांच्या सेवेविना सदाचार मिळू शकतो काय? हे गोस्वामी, तेजतत्वाविना रूप कधीच मिळत नाही. आत्मानंदाविना मन स्थिर होऊ शकते काय? वायुतत्वाविना स्पर्श होऊ शकतो काय? विश्वासाविना कोणतीही सिद्धी येऊ शकते काय? अशाच प्रकारे श्रीहरींच्या भजनाविना जन्म मृत्यूच्या भयाचा नाश होत नाही. विश्वासाविना भक्ती येत नाही. भक्तीविना श्रीराम द्रवत नाहीत आणि श्रीरामांच्या कृपेविना जीवाला स्वप्नातही शांतता लाभत नाही. हे धीरबुद्धी, असा विचार करून संपूर्ण कुतर्क आणि संशय सोडून करुणेची खाण व सुंदर सुख देणाऱ्या श्रीरामांचे भजन कर. आजच्यासाठी धन्यवाद.